ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे अर्जुन सायलीची वाट पाहत असतो आणि सारखा फोनमध्ये मेसेज तिचा पाहत असतो आणि बोलतो की अजून कशी नाही आली. पण सायली न आल्यामुळे अर्जुन अस्वस्थ होतो आणि सायलीला तो फोन करून तिला विचारण्याचा प्रयत्न करतो, मी तुम्हाला ज्या ठिकाणी बोलवलं त्या ठिकाणी तुम्ही नाही का आलात. इकडे सायली घरी आलेली असते आणि मधुभाऊंची औषधं पण आणून ठेवलेली असतात आणि मधुभाऊंना औषध द्यायला लागते. तेवढ्यात मधुभाऊ बोलतात. तेव्हा मधुभाऊ सायलीला बोलतात, तू जास्त काळजी म्हणजे घेऊ नकोस. तेव्हा सायली मधुभाऊंना सांगते, तुम्ही कोणत्याही प्रकारची काळजी करू नका. त्या घरात काम केलं तर कोणी तुम्हाला काही बोलणार नाही. तेव्हा मधुभाऊ बोलतात, माहिती आहे मला सगळी माणसं चांगली आहे. मधुभाऊ बोलतो, ह्या सगळ्यामध्ये मला गिल्ट वाटते. तेव्हा सायली बोलतो, तुम्ही गिल्ट वाटून घेऊ नका. तेव्हा सायलीचा फोन तिच्या रूम मध्ये असतो. तेव्हा अर्जुन त्याच्यावर कंटिन्यू फोन करत असतो. अर्जुन खूप वेळ वाट पाहतो. त्यानंतर तो घरी यायला निघतो. पण खूप उशीर झाला असतो. पण सायली त्या ठिकाणी काय पोहोचलेली नसते. अर्जुन घरी येतो आणि काय झालं तरी पण ह्यामध्ये मला सायलीला विचारायचं पाहिजे. मला त्याने मेसेज केला पण त्या आल्या नाहीत. तेव्हा अर्जुन सायलीला बोलतो, तुम्ही मला मेसेज केलात आणि भेटायला आलात नाही. तेव्हा सायली बोलते, मी तुम्हाला कशाला भेटायला बोलू. अर्जुन बोलतो, हा बघा तुमच्या मोबाईलवरून मला मेसेज आला. सायली सांगते, माझ्या मोबाईलवरून तुम्हाला मेसेज मी केलाच नाही. तेव्हा अर्जुन हा मेसेज दाखवायला लागतो. सायली सांगते, जेव्हा हा मेसेज केला तेव्हा आपण दोघं इकडे बोलत बसलो. त्यावेळी इथे प्रिया आली होती. तेव्हा अर्जुनला आठवतं की प्रिया त्याच वेळेला आपल्या रूम मध्ये आली होती आणि आपल्याशी बोलत होती आणि त्याच वेळेला कल्पनाचा आवाज आला होता आणि कल्पनाचा आवाज ऐकून आपण खाली गेलो आणि जेव्हा आपण खाली गेलो तेव्हाच प्रियाने हे काम केलं आहे. 100% हा मेसेज प्रियाने केला आहे आणि अर्जुनला अर्जुन रागवून रविराजांना फोन करतो आणि बोलतो, इथे तन्वी आली नक्की पण मला बोलायचा का अधिकार नाहीये आणि या बाबतीत तन्वी जे पण वागते ते सगळं चुकीचं आहे. तेव्हा अर्जुन रविराजांना बोलतो, या सगळ्यामध्ये आता मला राग यायला लागलाय आणि मला या सगळ्यामध्ये खूप राग यायला लागलाय. रविराज बोलतात, मला पण आता लाज वाटायला लागते, तू फोन कर, मी तन्वीला फोन. अर्जुन फोन ठेवतो. तेव्हा रविराज प्रियाला कॉल करतात. तेव्हा रविराज प्रियाला विचारतो, कुठे आहेस तू, ताबडतोब जिथे पण असेल तिथून निघून ये. प्रिया बोलते, काय झालं. तेव्हा रविराज बोलते, जे पण झालंय ते तुला इथे आल्यावरच कळेल. प्रिया बोलते, तुम्ही एवढे का चिडला. तेव्हा रविराज सांगतात, तू सायलीच्या फोनवरून का मेसेज केला. प्रिया बोलते, मी नाही मेसेज केला. तेव्हा रविराज बोलतात, तू गुपचूप घरी ये. तेव्हा प्रिया बोलते, तुम्हाला कोणीतरी चुगली लावली आहे. तेव्हा रविराज बोलतात, जेवढा मला अर्जुनवर विश्वास आहे तेवढा कोणावर नाही आणि त्यातील 1% विश्वास तुझ्यावर पण नाही आहे. आणि हे सगळं ऐकून प्रिया गडबडते. अर्जुन पूर्णाजीला हे सत्य सांगत असतो आणि अर्जुन सांगतो की आज ही प्रियाने हे सगळं केलं. सायलीच्या फोनवरून मला मेसेज केला आणि तिने मला भेटायला बोलवलं. तेव्हा पूर्णा ही प्रियाला बोलते, प्रतिमाच्या बोलण्यावरून तुला इथे राहण्याची परवानगी दिली आणि तू इथे राहून काय पण करशील आणि तू इथे आताच्या आता इथून निघून जा. पुन्हा या घरात पाऊल ठेवायचं नाही. प्रियाची हकलपट्टी होते आणि प्रिया थोडी अलर्ट होते आणि आपण पुन्हा एकदा कुठलं कारस्थान केलं तर पूर्ण आपण अडकून जाऊ. पुढे अर्जुन सायलीची भेट घेतो. सायली अर्जुनला बोलते, जेव्हा मी मेसेज केला तुम्हाला काय वाटलं. आणि अर्जुन थोडा विचार करतो आणि सांगतो, मला काहीतरी मला सांगायचं होतं. सायली बोलते, काय सांगायचं असं वाटलं. अर्जुन बोलतो, त्यात लिहिलं होतं की माझ्या मनातली गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. सायली बोलते, हो, प्रियाने जरी चुकीचा मेसेज केला असला तरी माझ्या मनात हेच सांगायचं होतं. तेव्हा अर्जुन बोलतो, काय म्हणायचं तुम्हाला. तेव्हा सायली म्हणते, अर्जुन सायलीला बोलतो, तुम्ही जो मेसेज करणार होता तो मी पण करणार होतो. माझ्या मनातली गोष्ट मला तुम्हाला सांगायची होती. सायली सांगते, मला पण हेच सांगायचं होतं आणि अर्जुन आणि सायलीच्या मनातली गोष्ट समोर आलेली आणि प्रियाच्या एकाच मेसेजमुळे या दोघांचा जोरावा संपलेला असतो. तन्वीने मेसेज केला आणि ह्या मेसेज मध्ये दोघं कन्फ्युज झालेत पण तिचा हा प्रयत्न हाणून पडलेला आहे आणि या सगळ्यामध्ये ती पूर्णपणे फसलेली आहे. इथे प्रिया घरी आली असते तेव्हा रविराज चिडतात आणि प्रतिमाला बोलते, ही वाटत नाही आपलीच मुलगी आहे. हिच्यासाठी तू सुभेदाराच्या घरात जाऊन हात जोडलेस पण हिने कशी पलटी मारली पाहिलंच ना ती कशी चुकीची वाटते आणि या सगळ्यामध्ये वागणुकीमध्ये आपण तिला माफ केलं हे चालणार नाही. पुढे जाऊन आता पाहायला येणार की रविराज आता प्रियाला कोणती शिक्षा देणार आणि सायली अर्जुनच्या संसाराची सुरुवात कशी होणार. प्रिया आपली मुलगी नाही हे सत्य कसं शोधणार हे पाहणं आता रंजकच होणार आहे.